राइट, ठीक है। ओके, नाही ना? ओके, आपण सर्व फिजिकल लेक्चर साठी रेडी झालेलो आहोत. वी विल मीट फ्रॉम 1 जुलै. नाही 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 नाही, जेव्हा परमिशन भेटेल तेव्हा 1 जुलैला भेटू शकते. अजून काही आलेलं नाहीये नोटिफिकेशन आपल्याला. जेव्हा भेटेल आपल्याला फिजिकल क्लास साठी परमिशन तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल. जे काही रिस्ट्रिक्शन असतील, ज्या काही गाईडलाईन असतील, जे सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क, सॅनिटायझर, सर्व लिमिटेशन सर्व फॉलो करून, बिकॉज देर इज अ रिस्क ऑफ युअर लाईफ, राईट. सो ट्राय टू स्टडी फ्रॉम दिस सेटअप until and unless we are managing a risk. ठीक आहे. सो या लेक्चरचा, ऑनलाईन लेक्चरचा पूर्ण फायदा घ्यायचा तुम्ही. ठीक आहे. जे काही नवीन विद्यार्थी हळूहळू जॉईन होत आहेत जे काही नवीन विद्यार्थी जॉईन होत आहेत त्यांनी मागचे लेक्चर आपल्या चॅनलवरती आहेत. ग्रुपवरती जरी मी आता लेक्चर टाकायचं राहत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती दररोज लेक्चर अपलोड होत आहेत. नोटिफाय करून ठेवू शकता तुम्ही, म्हणजे लेक्चर अपडेट झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येतं. ओके, सो वी विल स्टार्ट टुडेज लेक्चर. ज्यावेळेस फिजिकल लेक्चर सुरू होतील त्यावेळेस सांगितलं जाईल. आणि कृपया करून रजिस्ट्रेशन आणि फीस प्रोसेस कंप्लीट करून घ्या, ज्यांचं काही राहिलंय ते. लॉकडाऊनमुळे असल्यामुळे काही जणांना ऑनलाईन पेमेंट किंवा करायला प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे थांबलोय आपण. ठीक आहे, आता भरपूर दिवस झाले. इट इज अवर 3rd चॅप्टर. ठीक आहे. सो आम्हाला पण बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागत आहेत. सो तुम्हाला नक्कीच लक्षात येईल ते. तर लवकरात लवकर कृपया करून कंप्लीट करून घ्या प्रोसेस. सो वी विल स्टार्ट द लेक्चर. राइट, प्रोबेबिलिटी. ओके सर, हमें प्रोबेबिलिटी पढ़नी है. गुड मॉर्निंग एवरीवन. ओके चलो, गुड मॉर्निंग. अरे किधर गया रे हमारा प्रैक्टिस सेट? कितना चालू था हमारा? 5.4. ओके, प्रॅक्टिस सेट 5.4. चलो, तो पहा, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे. जस्ट लास्ट लेक्चर मध्ये आपल्याला काहीतरी नवीन प्रोबॅबिलिटी सारखं पाहायला भेटलं. आपण तसंच केलं होतं. सिमिलॅरिटीला पण तसंच केलं सर. तुम्ही काय केलं की आधी चॅप्टर सुरू केला आणि सिमिलॅरिटी लास्टला सांगितलं. त्याचप्रमाणे इथं काय केलेलं आहे की आधी प्रोबॅबिलिटी चॅप्टर सुरू झाला आपला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ओके, तर त्याच्यानंतर आता लास्टच्या प्रॅक्टिस सेटला आपण प्रोबॅबिलिटी पाहिलेला आहे. 5.4 क्वेश्चन नंबर 2. राईट, बट व्हॉट इज अ प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी काय आहे? इट इज अ possibility expressed in number, right? It is a possibility expressed in the number. So probability of any event A is given by, कसं लिहायचंय? P of A लिहायचंय. कसं लिहायचंय? We will start with the revision ना. रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. सो P of A is equal to, कसं लिहिणार आपण? N of A upon N of S, that is a number of sample points in event A upon number of elements on event A upon number of sample point, right? So probability आपण पाहिलं फ्रॅक्शन मध्ये असते, or it can be in percentage. फ्रॅक्शन मध्ये असेल तर ते कुठून कुठेपर्यंत असते सांगा मला, चला लवकर. इट लाईज बिटवीन, फ्रॅक्शन मधली जी प्रोबॅबिलिटी आहे, इट लाईज बिटवीन. चलो चले, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो 0 to 1 मध्ये असली पाहिजे फ्रॅक्शन मध्ये. व्हेरी गुड. नो 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 नो, प्रगती, मला वाटतं टायपिंग मिस्टेक झाली असेल, होऊ शकतं. राईट, ओके, राईट. अँड व्हॉट विल बी द पर्सेंटेज? प्रोबॅबिलिटीची रेंज काय असते? 0 to
100, राइट, वेरी गुड, ओके। चलो देन, हमारा सब क्लियर है, कंसेप्ट क्लियर है, तो अभी प्रॉब्लम सॉल्व में कुछ प्रॉब्लम नहीं आना चाहिए। ओके सर, देन वी विल स्टार्ट विद क्वेश्चन नंबर 2। इफ टू डायस आर रोल्ड साइमल्टेनियसली, then find out the probability of the following event. See, first, one of student ask what is mean by fair dice. fair या शब्दाचा अर्थ काय होतो? फेअर म्हणतो ना, इट इज अनफेअर विथ मी. अनफेअर म्हणजे काय की अनजस्टिस असं वाटू शकतं, बरोबर आहे का नाही? हे बरोबर नाही. सो राईट, फेअर म्हणजे काय आहे? अनबायस्ड. जर कुठे आलं तुम्हाला, या दोन्ही वाक्याचा म्हणजे दोन्ही वर्डचा मिनिंग सेम आहे, लक्षात घ्या. अनबायस्ड और फेअर म्हणजे तो शकुनी मामा सारखा नाहीये, तो आपल्या लुडो सारखा नाहीये, दरवेळेस आपल्याला हरवतो. जेव्हा 6 पडायचे तेव्हा 1 पडतोय, 1 पडायचे तेव्हा 6 पडतोय. इट इज अ चिटिंग असं वाटतं आपल्याला, आहे का नाही? बट दे आर अनबायस्ड, रॅन्डम, किंवा त्याला वेगळ्या भाषेमध्ये इक्वली लाईकली आउटकम सुद्धा म्हणू शकतात. म्हणजे 1 पडण्याची पण तेवढीच प्रोबॅबिलिटी आणि 6 पडण्याची पण तेवढीच प्रोबॅबिलिटी. जर असा कुठे जर तुम्हाला वर्ड आला, सो फेअर अँड अनबायस्ड आर द सेम. आणि अजून एका विद्यार्थ्याने डाऊट विचारलेला आहे. आय विल ट्राय टू टेक दॅट प्रॉब्लेम ऍट द एंड ऑफ द लेक्चर. किंवा जर तुम्हाला जर एक दिवस सोडवायला द्यायचा असेल तो प्रॉब्लेम, तर देऊ शकतो. पाहूया आपण लेक्चरच्या एंडला. तो थोडासा डिफिकल्ट आहे. इट इज अ कंबाईन ऑफ 2 चॅप्टर, आणि तो चॅप्टर आपल्याला झालेला नाही म्हणून आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी या 2 चॅप्टरला कंबाईन केलेला आहे. ठीक आहे. अशोक काय करतोय रे? इकडे इकडे लक्ष असलं पाहिजे आपलं, बाकीचे येतील जातील, आहे का नाही अशोका? बरोबर आहे का नाही? सो याच्यामध्ये काय झालं? कोणता पॉइंट? ठीक आहे, मी सांगितलं प्रॉब्लेम सांगतो, द्यायचं सोडवायला. बर, लेक्चर नंतर टाकतो, तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर येते का पहा. आज मी उद्या क्लासमध्ये उत्तर सांगतो. ठीक आहे. फक्त मी का वाटत होतं, कारण त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला, तर आपल्याला अजून झालेलं नाहीये क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यामुळे मी दिला नाही, पण देतो. ठीक आहे, सॉल्व्ह करा, फक्त भिवू नका. आलं नसलं तर मी आहे ना, मी असल्यावर काहीच भ्यायचं कारणच नाही, नक्कीच. ठीक आहे, ओके. चलो, सो पोस्ट करतो मी ग्रुप वरती. ओके, चलो. सो नाव क्वेश्चन नंबर 2 in 5.2 प्रॅक्टिस सेट, सॉरी 5.4 प्रॅक्टिस सेट. तर 5.4 मधला तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं होतं. सॅम्पल स्पेस लिहिला का सर्वांनी? का क्वेश्चनच सोडवला? सॅम्पल स्पेस लिहा, आपण घेऊ क्वेश्चन जरी सोडवला असेल तरी. सॅम्पल स्पेस लिहिला सर्वांनी? ओके, व्हेरी गुड. सॅम्पल स्पेस मध्ये किती पॉइंट आले? सॅम्पल स्पेस मध्ये किती पॉइंट आले? 36, राईट. कसं लिहिणार? 1,1, 1,2, 1,3 कुठपर्यंत? 1,6 पर्यंत. त्याच्यानंतर 2,1, 2,2 कुठपर्यंत? 2,6 पर्यंत. 3,1, 3,2, 3,6 पर्यंत. 4,1, 4,2, 4,6 पर्यंत. 5,1, 5,2, 5,6 पर्यंत. and 6,1, 6,2, 6,6 पर्यंत. That is all 36 sample points should be in your sample space, and therefore we will write n of s is equal to 36. Then we have the event getting condition satisfying sum of the digit on the upper face is at least, नाही ना, ते वरचं वाचतोय का मी? बरोबर आहे ना? ओके, हा बरोबर आहे. सो ऍटलिस्ट 10. तर लक्षात घ्या की एखादा इव्हेंट घ्यायचा. आता इथे इव्हेंट त्यांनी दिलेलं नाहीये. लेट ए बी अन इव्हेंट गेटिंग, काय सांगितलं आपल्याला कंडिशन? सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस is at least 10, is at least 10. पहा, परत आपण बरं झालं असं सेपरेट, ऍटलिस्ट, ऍट मोस्ट, मिनिमम, मॅक्झिमम याचे अर्थ आता सर्वांना माहिती आहेत आपल्याला, आहे का नाही? म्यूट ऑल सर. ओके, व्हेरी गुड. ते म्यूट करायचं राहिलं तर सांगत चला रे, जर असं म्यूट करायचं राहिलं तर व्हॉइसचा प्रॉब्लेम होतो.
ओके. आणि अजूनही विद्यार्थी आपल्याला नवीन जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी, जरी नवीन आला असाल तर मध्येच चॅप्टरच्या मध्ये लेक्चर सुरू नका करू. याच्या आधीचे सर्व प्रोबॅबिलिटीचे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनल वरती आहेत, ते पहा आणि इथून कंटिन्यू करा. आधीचे लेक्चर त्यांचे सेपरेट व्हिडिओ आहेत, प्लेलिस्ट पण आहे चॅप्टरच्या नावाचे. काही जण नवीन विद्यार्थी ऍड झालेत, काल मला कॉल आले होते त्यामुळे सांगतोय. आणि अजूनही विद्यार्थी पर्यंत पोहोचलेलं नाहीये ह्याच मला नवल वाटतंय. म्हणजे तुमचे काय फ्रेंड असतील, काय रिलेटिव्ह असतील, कारण 3 चॅप्टर कम्प्लीट होतील आपल्याला या एंड ऑफ वीक किंवा समजा पुढच्या वीक मध्ये जरी गेलं थोडंफार तरी. सो देन इट विल बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर न्यू कमर्स. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेला नाहीये. जे काही बॅकलॉग आहे तुमचा ते कम्प्लीट करा. आणि एव्हरीवन, आता हे नवीन विद्यार्थ्यांसाठी ओके. सुचिता कदम, यू आर न्यू. ओके, ठीक आहे. सो त्याच्यामुळेच मी सर्व नवीन जुन्या विद्यार्थ्यांना सर्वांना सांगतोय, नवीन विद्यार्थ्यांनी कम्प्लीट बॅकलॉग करायचे. नवीन विद्यार्थ्यांना एका दिवशी लगेचच पूर्ण चॅप्टरचे व्हिडिओ पण पाहिजे नाहीत, हे पण सांगतोय मी. दररोज 2 किंवा 3 पाहिजेत, कारण तुम्हाला आता थोडस वाढवावं लागणार आहे स्पीड, बरोबर आहे का नाही, प्रिव्हियस चॅप्टरचे. आणि हा चॅप्टर जर आतापासून कंटिन्यू करत असाल तर याच्या आधीचे लेक्चर पहा आधी व्यवस्थित, आणि मगच हे तुम्हाला लेक्चर कळेल. ओके. आणि आपण रिव्हिजन चॅप्टर परत ठेवला होता लिनियर इक्वेशन संडेला एक्झामला. आता या मॅथची जेव्हा एक्झाम होईल तेव्हा प्रोबॅबिलिटी असेल, आणि जर जमलं तर आपण रिव्हिजन साठी महेश, हो तेच म्हणतोय की बरेच जण नवीन ऍड झाले त्यांच्यासाठी सांगतोय. जर रिव्हिजन चॅप्टर पॉसिबल असेल तर रिव्हिजन चॅप्टर सुद्धा ठेवूया. आणि सर्व नवीन सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा सांगणं आहे माझं, बाकीच्या न्यूज येत राहतील, दररोज जात राहतील. दररोज न्यूज म्हणजे अशा रिलायबल नाही आहेत. आज कोणी म्हणते मी औषध काढलं, उद्या म्हणते कोणतरी मला कोरोनावर सापडलं, 2-3 महिने चालू आहे, कोणी म्हणते 15 दिवसाचंच लॉकडाऊन होतं, कोणी म्हणते 2 महिन्याचं लॉकडाऊन होतं. त्या डिबेटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पडायचं नाहीये. आपल्याकडे लेक्चर येत आहेत ना, आपल्या हातात काय आहे, लेक्चर पाहणे, अभ्यास करणे. आपल्या हातात आहे का कोरोनाला थांबवायचं? नाही. हा, पुढे आपण लर्न करून मोठे सायंटिस्ट व्हा, त्याच्यावर वॅक्सिन काढा, काहीतरी अजून रिसर्च करा. ठीक आहे. सो सध्या काय आहे आपल्या हातामध्ये, स्टडी. हा, संडेला एक्झाम होती राईट, आणि ग्रुप वरती पेपर भेटतील तुम्हाला. ठीक आहे. ओके, चलो. तो प्रॉब्लेम कम्प्लीट पण केला काही जणांनी. खूपच हुशार झाला रे तुम्ही. फेस ऍटलिस्ट 10. मला ए मध्ये येणारे नंबर ऑफ पॉइंट सांगा चला. ऍटलिस्ट 10 म्हणजे कमीत कमी 10. म्हणजे त्याच्यामध्ये 10 चालेल, 11 चालेल, आणि 12 तो चलेगा सर इस 12 को. चला, सेट तुमच्याकडे आहे का? सॅम्पल सेट तुमच्याकडे आहे का? मला लिहायचे का? इथं गरज नाही ना लिहायची, कारण पूर्ण बोर्ड त्याच्यात जातो, म्हणून मी लिहिलं नाही. काय लिहायला किती वेळ नाही लागणार. ठीक आहे. आता सध्या ए म्हणतोय आपण. ए 10 बेरीज येणारी सांगा बरं. 10 येणारे कोणते कोणते पॉइंट आहेत? आपण काढलं होतं याच्या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा. हा, ओके, चलो. देन पॉइंट तुम्ही सांगायचे. आता पहा, लक्षात घ्या की 4,6 यांची बेरीज 10 येते. त्याच्यानंतर 5,5 यांची बेरीज 10 येते. त्याच्यानंतर 5,6 यांची बेरीज 11 येते. 11 चालते का आपल्याला बेरीज? नक्कीच चालते. 10 कमीत कमी 10 असली पाहिजे, राईट. देन 6,4 चालेल आपल्याला. त्याच्यानंतर 6,5 चालेल आपल्याला. आणि 6,6 तो आवर फेवरेट सर, 2 बार 6, हमारी 2 गोटियां बाहर निकल चुकी है. हो सर, लुडो लईच खेळता तुम्ही, लई लुडो खेळता. नाही रे, नाही. ठीक आहे. ओके. सो एन ऑफ ए इज इक्वल टू काय झालं? एन ऑफ ए इज इक्वल टू किती आलं? 6 आलं. सो हाऊ शुड वी फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ए? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 6 अपॉन एन ऑफ एस इज 36. So what will be the probability? 1/6. Right? Very good. So probability of event A is 1/6. पहिला आन्सर आला. लास्टला आणि सर्व आन्सर लिहायचे. हा, असं जेव्हा 2-3 आपल्याला आन्सर काढायचे असतात तेव्हा सर्व आन्सर लास्टला लिहायचे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय दिली? सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज 33. आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम आपल्या 12 पर्यंतच आपली कॅपॅसिटी आहे.
याच्या पुढे बेरीज होत नाही. पण आपण लिहूया. कसं लिहिणार? लेट बी बी द इव्हेंट getting sum of the digit on upper face is 33. तुम्ही सॅम्पल स्पेस मध्ये कितीही शोधा, कधीही शोधा, किती दिवस पण शोधा, तुम्हाला 33 बेरीज होणारा नंबर भेटणार नाही जेव्हा 2 डायस थ्रो करतो आपण तेव्हा. त्याच्यामुळे बी इज इक्वल टू कसं लिहिणार माहिती आहे आपल्याला? एम्प्टी सेट कसा लिहायचा आपल्याला सर्वांना माहिती आहे. एकतर असं लिहा किंवा बी इज इक्वल टू 5 असं पण लिहू शकता. आपण याच्यावरती भरपूर डिस्कस केलंय. अरे कोण आहे रे हा कॅरिमिनाटी? तुझा एल्गारच काढीन बघ. हु इज दिस कॅरिमिनाटी? कॅरिमिनाटी कसं काय आपले लेक्चर करायला लागला? एवढी प्रसिद्धी झाली काय आपली? हा, असं नका रे करत जाऊ बाळांनो. म्हणजे असं ओपन ठेवलंय म्हणजे असं काही करायला तुम्हाला चान्स आहे असं नाही. आम्ही त्याला खूप स्ट्रिक्ट करू शकतो. फक्त आम्ही त्या रजिस्ट्रेशनला करू शकतो अजूनही, किंवा फीस भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट आम्ही लेक्चर त्यांच्या मोबाईल मध्ये असे देऊ शकतो. पण तुमच्या अडचणी समजून घेतो याचा अर्थ आपल्याला काही करायला फ्री दिलंय असं नाही. म्हणजे दुसरे डिस्टर्ब होऊ शकतात. ते रिमूव्ह करू शकतो मी, मला बिलकुल करायचंय ते. मला फक्त वाईट कोणाचं वाटतंय की आपल्या पॅरेंटने पहा किती धडपड केली, कोणाकडे मोबाईल अवेलेबल नव्हते, नवीन मोबाईल घेऊन दिले. नेट प्रॉब्लेम असेल तर नेट प्रॉब्लेम, नवीन कार्ड घेऊन देत आहेत, हे करतायत. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे असं नका करत जाऊ. म्हणजे एवढे मोठे झालात असं समजते बुवा मी तुम्ही, की 10वी ला गेला दादा असं सांगितलेलं कळतं तुम्हाला. ओके कॅरिमिनाटी, ठीक आहे. गेला का कॅरिमिनाटी? गेलं? ओके चला. असले किती येतात किती जातात की आपण त्यांच्या लक्षात द्यायचं नाही. उघड डिस्टर्ब होतं त्यांच्यामुळे दुसऱ्यांना, तुम्हाला. मला तर म्हणजे तुम्ही डिस्टर्ब झाली की मी डिस्टर्ब होतो, एवढंच आहे माझं फक्त. ओके सो ठीक आहे. असेच 1-2 मुलांना मी ब्लॉक केलं होतं. नंतर पॅरेंटचे कॉल येतात, उगा कशाला मग प्रोसेस. पण करणार आता. जर आगाऊपणा केलं की आपण फुल्ल करणार. आणि पॅरेंटला सांग, त्यांना वाटते की आता सर कसं वीज पाडतील इथं, पॅरेंटला सांगून वीज पाडायला लावणार मी आता. ठीक आहे. वीज इज अ न्यू कन्सेप्ट फॉर न्यू स्टुडंट. You will get to chance of seeing Viz in our physical classes. Right? Okay, sir. So number of B is equal to 0. Number of B is equal to 0. Therefore, probability of B is equal to n of B upon n of S. Therefore, the probability of this event is 0. 0.36 is 0. Right? क्लिअर आहे का? सेकंड पर्यंत क्लिअर आहे का? चला सांगा सर्वांनी. चला आपलं फोकस बोर्डावरती असलं पाहिजे. बस झाला आता. ओके चलो व्हेरी गुड. सेकंड इथपर्यंत क्लिअर आहे. पहिल्याची प्रोबॅबिलिटी आली 1/6, दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी आली 0. व्हेरी गुड. चला सर्व आणि पार्टिसिपेट झालेले पाहिजेत आन्सर प्रोसेस मध्ये. ठीक आहे. ओके चलो इथं लिहून घ्यायचंय का? हे लिहून घ्यायचंय, लिहून घ्या. ओके. वन वीज हो जाए. वीजला काही रिक्वायरमेंट आहेत, काय करणार. आमचे स्टुडंट वीज खूप मिस करतायत. ठीक आहे. तसं सध्या वीज आपण आता मोठे झाला तरी तुम्ही, असंच वाटतं मला, दुसरं काय नाही. साइड. ओके साइड टू साइड. कंधार. ओके व्हेरी गुड. सुचिता इज फ्रॉम कंधार. ओके तुझ्यापर्यंत लिंक कशी आली बाळा सुचिता, की तुला लेक्चर कसे माहित झाले सांग बरं. म्हणजे आमचे विद्यार्थी शेअर करतायत का लेक्चर, मला कळू दे बरं.
आणि सर्वकडे लेक्चर मध्ये असं पसरवायचं आपले लेक्चर सर्व. युट्यूब वरती सुद्धा लेक्चर टाकलेले आहेत आपण, तिथे सुद्धा राडा करायचा आपण बिनधास्त. जर समजत असेल तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, आहे की नाही. भरपूर ठिकाणी दुसऱ्या गावून खूप लांबून लांबून सुद्धा लेक्चर पाहत आहेत आपले. ओके, त्याच्यामुळे म्हणतोय की हे लेक्चर पाहताय म्हणजे तुम्ही स्वतः असं नशीबवान आहात, लक्षात ठेवा. पहा, उदगीर पासून आहे मंथन. चला बरं सर्वांनी विलेज टाका बरं, चला बघूया आपण कुठून कुठून आहेत. कंधार, उदगीर. आणि सर्वांना उदगीर म्हणले की मला थोडीशी असं काळजात हे होतं की बाबा जपून राहा तुम्ही, एवढंच सांगावं वाटतं तुम्हाला, आहे का नाही. सर्वीकडे जपून राहायचंय. क्लासचं अरे बाप रे, अहमदपूर क्लासचं काही सांगितलंय का, कधी स्टार्ट होणार आहे सर. क्लासचं अजून नाही रे सांगितलं, मी जेव्हा सांगितलं. हा, सर्वायवर लांब पर्यंत आहे, राईट मंगेश. अहमदपूर. आय एम फ्रॉम जालना. अरे बाप रे शिवा, यू आर फ्रॉम जालना, व्हेरी गुड. हा, खूप लांबून आहेत रे. काही जण सर रागावतेत म्हणून जॉईन होत नाही. अरे सरचं रागावणं कसं असतं रे, 2 मिनिटासाठी. कोणाच्या भल्यासाठी रागावतात सर? तुमच्याच साठी ना. आणि कोणावर बी रागवतो का? तुमच्यावरच रागवतो, कारण तुम्ही स्टुडंट आहात माझे. दुसरं कोणालाही रागू द्या बरं, रस्त्याने जाणाऱ्या माणसाला मी रागावू शकतो का, आहे का नाही. ओके, अहमदपूर, डाळेगाव, बीड. बर, अहमदपूर का तो पूर ही आया है, वेरी फार अहमदपूर. ओके ठीक है. ओके अहमदपूर, ठीक है. मेजॉरिटी तो हमारे पूर का ही है, लेकिन काही जण जॉईन दुसरीकडून पण झालेले आहेत, उदगीर, बीड, जालना, कंधार. ओके ओके, चलो ठीक आहे. ढालेगाव, ओनली अहमदपूर. ओके चलो ठीक आहे, लिहून झालं. तोपर्यंत लिहून झालेलं असेल आपलं. आता तिसरी कंडिशन पाहूया आपण. तिसरी कंडिशन काय, लेट सी बी द इव्हेंट that the digit on the first die is greater than the digit on the second die. पूर हमारे पूर का. अरे बाप रे, काय स्लोगन बिगन तयार करता राहो तुम्ही, कसं रे. चला चला ठीक आहे. They will be also increase their majority. They will share also their our lecture in Kandahar, Beed, Jalna, है ना, उदगीर. बट मेजॉरिटी हमारी पूर की होगी. ठीक आहे, ढालेगाव. ओके ठीक आहे, चलो. पहा, हा इव्हेंट समजून घ्या. बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि असंच मला मजा येते. मी असं विद्यार्थ्यांना एवढं पर्यंत होतात ते की माझी वाट पण बघत नाही, ते असं आरामात सोडत राहतात पुढे 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 पुढे, आहे का नाही. फक्त गडबड करायची नाही, गडबड करायची नाही. कारण थोड्या थोड्या सिली मिस्टेक जर व्हायला लागल्या तर ती आपल्याला तशीच सवय लागून जाते आणि त्या टाळायच्यात आपल्याला. ओके, सो पहा, लेट आधी काय करणार आपण, सी इज इव्हेंट गेटिंग. लेट सी इज इव्हेंट गेटिंग. आणि रेकॉर्डेड लेक्चर पाहत असाल तर तुम्ही युट्यूब वरती कमेंट मध्ये पण तुमचे पण गावं टाकायचे, मी चेक करतो या व्हिडिओला. ठीक आहे, ओके. सो पहा, सी इज द इव्हेंट गेटिंग द डिजिट ऑन फर्स्ट डाय. द डिजिट ऑन फर्स्ट डाय. इथपर्यंत हे लिहितोय मी, त्याच्या पुढे जी कंडिशन दिली ती लिहायची. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन digit on second die. ओके सर, तो हमें सी का सेट लिखना है. हमारे पास सॅम्पल स्पेस है. सॅम्पल स्पेस सबके पास है. काय म्हटलंय की पहिल्या याच्यावरचा जो डिजिट आहे तो दुसऱ्यापेक्षा मोठा असला पाहिजे. तुमच्याकडे सॅम्पल स्पेस आहे तर सुरुवातीपासून सुरू करू आपण. 1,1 चालेल का रे, यस किंवा नो. फक्त यस लेटर, फक्त यस, आणि नो साठी एन. 1,1 चालेल का. पहिला डिजिट दुसऱ्यापेक्षा मोठा आहे का, दोन्ही इक्वल आहेत, व्हेरी गुड. तर हे चालणार नाही. 1,2 चालेल का, 1,2 चालेल का, नाही, राईट. तर या पूर्ण 1,1, 1,2, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6 हे चालणारच नाहीत, कारण इथपर्यंत पहिला डिजिट हा दुसऱ्या डिजिट पेक्षा छोटा आहे. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाव होल्ड. फर्स्ट 2,1 चालेल,
दुसरा डिजिट हा किंवा फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट. सो 2,1 विल बी अवर एलिमेंट इन द इवेंट 2,1. राइट, वेरी गुड. चलो ठीक है, 2,1 हो गया. 2,2 तो ले नहीं सकते, 2,3 तो ले नहीं सकते, 2,6 तक कोई नहीं ले सकते. सो 3,1 and 3,2. Again 4,1, 4,2 and 4,3. Again 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5. 5,5 चालेल का? 5,5 चालेल का? सुचिता कदम, प्रोबॅबिलिटी आहे. मी तेच म्हटलंय की हे तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला समजणार नाही. सुचिता, हा प्रोबॅबिलिटी चॅप्टर चालू आहे. पार्ट फर्स्ट मधला 5th चॅप्टर चालू आहे. 2 चॅप्टर आधी झालेले आहेत. आपण 5वा सुरू केला, याचा अर्थ 5 चॅप्टर झालेत असं नका घेऊ. तर प्रोबॅबिलिटी चॅप्टर चालू आहे. याच्यानंतर आपण अल्टरनेट चॅप्टर घेत आहोत. ठीक आहे. सो त्यामुळेच म्हटलं मी, मला अंदाज होता की नवीन विद्यार्थ्यांसाठी थोडंसं म्हणजे कसं करणार, बरोबरच आहे ना, म्हणजे तुम्हाला पण पटायला पाहिजे. सो ट्राय करा आधी की प्रिव्हियस लेक्चर आधी हा चॅप्टर कंप्लीट कर सुचेता. मी सांगतो म्हणजे तुला लाईव्ह लेक्चर दररोजच्या दररोज पाहता येतील आणि मग टाइम भेटेल तसं आधीचे चॅप्टर कव्हर करायचे. जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सेम. ओके चलो. सो व्हॉट विल बी 5,4 5,5 नाही चालत सर. 6,1 अरे 6,2 अरे 6,3 6,4 6,5 6,6 तर नाही चालत सर. therefore n of c किती आलं? 15 आलं. मोजलात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सरचं राईट आलं, सरला येत आहे. सो n of c इज इक्वल टू 15 चौका 15 म्हणतोय आणि 12 लिहितोय, असं का होत असेल रे? ठीक आहे चलो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ c इज इक्वल टू n of c अपॉन n of s. सो n of c इज 15 अपॉन 36. or you can divide by 3. if you divide by 3 5 by आता तर आलं का नाही 12 है का नाही? कितना देर होगा? so n of c is 5 by 12. so we will write at the end of the answer. फर्स्ट आन्सर काय आलं होतं आपलं? पहिली प्रोबॅबिलिटी किती आली होती रे? कोणता इव्हेंट होता? ऍटलीस्ट 10 वाला. त्याची आय थिंक 1/6 होते राईट. त्याच्यानंतर दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी 0 होते राईट. अँड थर्ड 5/12 राईट. नाव क्लिअर आहे इथपर्यंत? शुड वी स्टार्ट द थर्ड क्वेश्चन? सब कुछ क्लियर है सर. ओके देन जर लिहायचं असेल तर लिहून घ्या आणि थर्ड क्वेश्चन आपण सुरू करूया. हे तुम्ही सॉल्व करू शकता का बघा बरं. थर्ड तुम्ही सॉल्व करू शकता का पहा बरं. अरे फोर्थला पोहोचला तुम्ही. अरे बाप रे, बहुत आगे जा रहे हो, एकदम सुसाट गाडी. तुम्हाला कार्ड वरती तरी क्वेश्चन नाहीत जास्त. कार्ड म्हणजे प्लेइंग कार्ड जे आपण पाहिलं होतं, 1-2च आहेत. आय कॅन सॉल्व. हा चला, जे सॉल्व करू शकतात ते सॉल्व करायचे. जेवढं जास्त तुम्ही स्वतः सॉल्व करचाल त्याच्या एवढा फायदा कुठेच नाही, सांगतो मी तुम्हाला. 5th नाही समजला? ओके 5thला पण गेलात, सांगतो की मी आहे. मी असल्यावर काहीच नाही.
काय पिअर्सन मध्ये आहेत आदित्य? पिअर्सन मध्ये काय आहेत आदित्य? पिअर्सन कार्डचे. ओके ठीक आहे, ज्यांना सॉल्व्ह करायचे ते सॉल्व्ह करा, पिअर्सन मधून करा. बुक पण मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. जे नवीन विद्यार्थी आले त्यांच्यासाठी पण, जे जुने आहेत त्यांच्यासाठी पण पिअर्सन. त्याच्यानंतर ते हॉट्स फक्त बोर्डासाठी पाहिजे असतील तुम्हाला तर ते रेड बुक आहे. 4th क्वेश्चन साठी ते इनफ आहे. वाटलंच तर सिमिलरिटीचे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यातले टाकले होते. हॉट्स क्वेश्चन मी वाटलं तर प्रोबॅबिलिटीचे पण टाकतो, प्रोबॅबिलिटी आपलं होऊ दे थोडं. ओके चला, थर्ड झालंय का हे सांगा. बरेच जण फोर्थला पोहोचलेले आहेत, पण जर कोणाला थर्डला जर अडचण असेल तर आपण थर्ड पण प्रॉब्लेम घेऊया. जर अडचण नसेल तर आपण पुढे जाऊया. थर्ड झालंय, ओके झालं या. ओके मुकेश, ओके ओके व्हेरी गुड. अजून कोणाचं राहिलं असेल, काही अडचण असेल तर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. जर सोडत असाल तर वेळ घ्या. There are 15 tickets in box, each bearing one number from 1 to 15. कुठे भेटतात ते गणित? इथेच भेटत, याच्यामध्ये आपल्या स्टोअर मध्ये थोडं रोडला एक आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे. त्यावेळेस भेटलं होतं, यावेळेस आता काय माहिती म्हणजे कुठे भेटतंय ते. जर खूप अडचण जर जात असेल तुम्हाला तर तुम्ही त्याचं प्रिंट पण काढून घेऊ शकता, पण आता सध्या लॉकडाऊन मुळे आता नाहीत का, त्यांना विचारा कुठे घेऊन यायला सांगा, ठीक आहे. तोपर्यंत वाटलं तर मी चॅप्टर झाले की त्या चॅप्टरचे क्वेश्चन टाकत जातो तुम्हाला, ठीक आहे. डोंट वरी. तुला डायरेक्ट त्याची फोटो पाठवली की रे अनुज, अजून त्याचं नाव काय पाहिजे तुला? गणित पारंगत आहे पण फोटो पाठवले, त्याच्यामध्ये प्रकाशन आहे, त्याचं नाव आहे. चला सर्वांचं झालं कसं सॉल्व्ह करू, मला व्हिडिओ ऑन करा बरं. सर्वांचे सॉल्व्ह करत बसलायत का बघू द्या मला आधी. व्हिडिओ ऑन म्हणलं की पटकन व्हिडिओ ऑन झाले पाहिजेत. असं एकदम लगेचच पहा. सर्वांचे सॉल्व्ह केलेत व्हेरी गुड. आता मला तेवढं दिसत नाही सृष्टी, तेवढे तरी वही दाखवतेस तू, पण नंबर तर दिसत नाहीत, पण काहीतरी लिहिल्यासारखं दिसतंय. आणि एवढा विश्वास आहे की आपल्या विद्यार्थ्यावर, आहे का नाही? ओके. बाकीचे व्हिडिओ जे ऑन करत नाहीत त्यांच्याबद्दल काय समजायचं? ते नाश्ता करतायत, नाही करत आहेत. ओके चलो. ओके लिहितायत सर्वजण लिहितायत. अशोक तुझा व्हिडिओ पाहिजे मला. ओके राकेश, संकेत, अशोक. चला बाकीच्या नाही ऑन करा, ज्यांना करता येत असेल तर करा की ऑन, काय प्रॉब्लेम. ओके ठीक आहे. ओके चलो. बुक नाहीये त्यामुळे क्वेश्चनचे प्रॉब्लेम. बुक नाहीये शिवा. ओके ठीक आहे. बुक नसेल तर बुक पीडीएफ भेटते आपल्या महाराष्ट्र बोर्डाची. बुक जर नसेल तुमच्याकडे तर पीडीएफ भेटते, आणि पीडीएफ ऍटलिस्ट डाउनलोड करून घ्या, एवढं तरी सांगू इच्छितो मी. की जर बुक नसेल तुमच्याकडे, प्रिंट जर नसेल तर नेटवरती पीडीएफ भेटेल, ठीक आहे. सो ई भारती साईट आहे, काय कोणत्या पण आहेत सर्व.
तर बुक कंपल्सरी आहे, तुमच्याकडे क्वेश्चन असलेच पाहिजेत, कारण मला इथे पूर्ण क्वेश्चन लिहायला खूप वेळ पण जाईल आणि खूप जागा पण लागेल. तुम्ही समजून घेऊ शकता तेवढं, म्हणून मी थोडस सर ऍप पण आहे. ओके, पहा ऍप पण आहे असं सांगते सुचिता. ठीक आहे. सो बुक तुमच्यामध्ये पाहिजे जवळ लेक्चर मध्ये, ते मी सुरुवातीला सांगितलं होतं. विदाउट बुक, नोटबुक अँड पेन. एक वेळेस नाश्ता थोडासा लांब राहिला तरी चालेल. हा, ठीक आहे. ओके, चलो. सो वी विल स्टार्ट देन फोर्थ क्वेश्चन, राईट. थर्ड क्वेश्चन मध्ये काही अडचण नाहीये कोणाला? फोर्थ क्वेश्चन घेतोय मी, पहा, लक्ष घ्या. फोर्थ क्वेश्चन घेतोय. ओके, चलो. सो फोर्थ क्वेश्चन पहा. The two-digit number is formed with digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is? Okay, very good. तर आधी सुरुवातीला क्वेश्चन समजून घ्यायचं. आपली प्रोसेस काय असते? आधी क्वेश्चनला समजून घ्यायचं, मग क्वेश्चन आपल्याला समजून घेणार. देअरफॉर क्वेश्चन 4 इथे सॅम्पल स्पेस काय येणार पहा, की याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की 2 डिजिट नंबर, 2 अंकी नंबर तयार करायचे. देअरफॉर युजिंग द लेटर, कोणते कोणते डिजिट कोणते कोणते आहेत? 2, 3, 5, 7, 9. 2, 3, 5, 7, 9. सो द सॅम्पल स्पेस, मी काय म्हणलंय, आपल्याला सर्वात महत्वाचा कोण असतो? सॅम्पल स्पेस असतो सर. देअरफॉर सॅम्पल स्पेस लिहिताना काहीच चूक नाही झाली पाहिजे. चला ट्राय करा बरं. कोणते कोणते नंबर तयार करू शकतो आपण? 2 आणि आता 2 घेतला आपण पहिला, सो 2, 23 करू शकतो. 22 पण केला असता, पण रिपिटेशन अलाउड नाहीये आपल्याला. सो 23 देन, किंवा आता ब्रॅकेट करायची काही गरज नाही. ओके, सो 23, 25, 27, 29. आता 3 ला आपण 10 प्लेसला घेऊया. 32, 33 नाही येणार. 35, 37, 39. अगेन 5 ला घेतलं मी. 52, 53, 59, 55 का येत नाही हे कळलंय ना सर्वांना? कारण इथं पण 5 आणि इथं पण 5, म्हणजे हे रिपिटेशन ऑफ डिजिट आहे. आपण फक्त एक डिजिट एकदाच वापरायचा. सो हे 55 येणार नाही. सो 53, 57 विल बी देअर. 59 अगेन. 7 ला जर घेतलं, 72, 73, 75, 79. आणि 9 जर घेतलं तर 92 येणार, 93 येणार, 95 येणार, 97 येणार, पण 99 नाही येणार. बरोबर आहे का नाही? सो नंबर ऑफ स्पेस इथे मोजा. एन ऑफ यस किती आलेलं आहे आपलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. राईट, व्हेरी गुड. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 20. अर्ध्यापेक्षा जास्त काम आपलं झालं सॅम्पल स्पेस काढला की. आता काय पाहिलेत पाहूया आपण, कंडिशन काय दिल्यात पाहूया. The two-digit odd number, right? So let A be the event that two-digit odd number is formed, right? So ए मध्ये कोण कोण येणार? ऑड कोण कोण आहेत बघा. 23 ऑड आहे का इव्हन आहे? ऑड आहे नक्कीच. सो 23. 25 अगेन ऑड. 27 अगेन ऑड. 29 अगेन ऑड. 32 इव्हन आहे, घ्यायचा नाही. 35 ऑड आहे. 37 ऑड आहे. 39 ऑड आहे. देन 52 इव्हन आहे. 53 ऑड आहे. 57, 59, त्याच्यानंतर 72 इव्हन आहे. 73, 75, 79, त्याच्यानंतर हे 92 इव्हन येणार. 93, 95, 97. किती आले सांगा बरं टोटल? एन ऑफ ए आर
किती आले टोटल 16. ओके राईट व्हेरी गुड. चलो 16. सो प्रोबॅबिलिटी कशी काढणार मग आपण पी ऑफ ए इज इक्वल टू आधी फॉर्म्युला लिहायचा काय असायला पाहिजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सो 16 अपॉन 20 और यू कॅन डिवाइड बाय इट बाय 4 न जर डिवाइड केला तर 4/5. 1/5 कसं येतं रे हा मल्टिपल का ओके ओके चलो नेक्स्ट केलात का तुम्ही ठीक आहे. चला इथपर्यंत क्लिअर आहे हे क्लिअर आहे का सर्वांना. चला पुढचं पण सॉल्व्ह केलात तुम्ही व्हेरी गुड. लिहून घ्या ज्यांना लिहायचे त्यांनी लिहून घ्या. साइड साइड पाहिजे साइड इथे बसतो मी आहे की मी 5वा नाही 5 येऊ द्या 5वा येत नाही ना मी आहे ठीक आहे. नका टेन्शन घेऊ हे सोडवा फक्त 5वा सोडूया आपण. उद्या मात्र होमवर्क असणार आता कारण आपण प्रॉब्लेम सेटला आलोय आता ठीक आहे. सो प्रॉब्लेम सेटचे आता प्रोबॅबिलिटी पण झालंय आपल्याला. सो फर्स्ट 4 क्वेश्चन ठीक आहे होमवर्क. फर्स्ट 4 क्वेश्चन ओके चल. ओके चेकच नाही केला नाही. ओके ते खूप साऱ्या कमेंट आल्यामुळे तुमचं एखाद्या वेळेस असू शकतं काय प्रॉब्लेम नाही तुम्ही राईटच करणार घे. पी ऑफ बी 1/5 ओके राईट. बी चं आलं का सर्वांना इव्हेंट बी हे तर तसंच राहणार. इव्हेंट बी काय आहे आपल्याकडे तुम्ही असं नाही करायचं ठीक आहे. सर असं केलं सर मग ए काढून आपण पण बी करूया असं नाही करायचं ठीक आहे. सो इव्हेंट बी काय दिलं आपल्याला इव्हेंट मल्टिपल ऑफ 5 पहा लक्षात घ्या हे झालंय ना सर्वांचं. हे झालंय का आधी सर्वांचं हे विचारू दे मला आधी. हे झालंय का सर्वांचं ओके. 4th क्वेश्चन 13/52 4th नाही रे तो 5th असेल वैभव. ओके हे झालंय तर बी साठी कसं लिहिलात तुम्ही जर कोणाचं राहत असेल आणि तुम्हाला मी तर विचारतोच दर क्वेश्चनला झालंय का नाही ते. समजा कोणाचं राहिलं असेल असं वाटत असेल आता सर्वांचं झालंय आपलं कसं विचारावं तर आपल्या तुम्ही एकतर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता लेक्चर चलत चलत किंवा आपले रेकॉर्डेड लेक्चर याचं पण अपलोड असतं तिथे जाऊन तुम्ही लिहून घेऊ शकता ओके. सो लेट इव्हेंट बी द इव्हेंट दॅट 2 डिजिट ऑड नंबर नाही काय 2 डिजिट मल्टिपल ऑफ 5 इज फॉर्म. तर याच्यामध्ये मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय 5च्या पाड्यात असणारे 5च्या पाड्यात असणारे म्हणजे शेवटी 5 पाहिजे ओके. सो शेवटी 5 कुठे आहे पहा 25 5च्या पाड्यात असणारे नंबर कळतात ना तुम्हाला सर्वांना राईट. सो 25 अगेन 35 अगेन 55 तर घेता येत नाही आपल्याला कारण सॅम्पल स्पेस मध्येच नाही. त्याच्यानंतर 75 अँड 95. सो एन ऑफ बी इज इक्वल टू हे पहा किती झाले 4 झाले. एन ऑफ बी किती आले 4 आले. Therefore P of B is equal to N of B upon N of S is equal to 4/20 is equal to 1/4 ml.
ओके, हमारे आगे जा चुके हो सब लोग तुम। लेट्स स्टार्ट फिफ्थ वन। ओके, चलो अशी असे पाहिजेत, असं असं लेट्स स्टार्ट फिफ्थ वन, लेट्स सॉल्व इट, असं असंच पाहिजे आपल्याला, आहे का नाही? ओके चलो, हे झालं सर्वांचं. जर हे एवढं राहिलं असेल तर लिहून घेऊ शकता, पण बऱ्याच जणांनी सॉल्व केलाय. फिफ्थ फिफ्थ फिफ्थ, अब आएगा मजा, हमको दिए है 52 कार्ड, 52 कार्ड, ठीक आहे. ओके चला, तर त्या 52 कार्ड्स मध्ये रॅन्डम फ्रॉम पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड्स डॉन इज वन आहे एस आणि दुसरं आहे स्पेड. आधी क्वेश्चन समजून घ्यायचा आपण, आधी क्वेश्चन समजून घ्यायचा, मग क्वेश्चन आपल्याला समजून घेणार. ओके, वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स म्हणजे मी जसं की सांगितलं तुम्हाला, सांगतो एस कार्ड पण सांगतो. मी सांगितलं होतं एस कशाला म्हणतात, एक्का ज्याच्यावरती ए लिहिलेलं आहे, ठीक आहे. सो सर्व सांगू आपण, लक्षात घ्या की वेल शफल्ड वगैरे का म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे प्लेइंग कार्ड्स मध्ये टोटल 52 कार्ड असतात. आठवते ते आपल्या लेक्चर बुक मध्ये पण दिले. 26 रेड, 26 ब्लॅक, त्याच्यामध्ये हर्ट आणि डायमंड 13 ऑफ इच, याच्यामध्ये स्पेड आणि क्लब 13 ऑफ इच. शॉर्ट मध्ये सांगतोय कारण आपण हे घेतलंय आधीच, बरोबर आहे का नाही, फक्त तुम्हाला असं पळवतोय तुमच्याकडून. या हर्ट मध्ये कोणते कोणते कार्ड असतात मग आता 13 कसे ग्रुप असतात. एक्का हे याला ए म्हणतात, एक नसतो त्याच्यावरती, ए असतं आणि नंतर सुरू होतं 2 3 4 5 कुठपर्यंत, 2,3 कुठपर्यंत, 10 पर्यंत, आणि त्याच्यानंतर जोकर किंवा जॅक म्हणतात त्याला, क्वीन आणि किंग, असे टोटल 13 कार्ड असतात. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की या 3 कार्डला फेस कार्ड म्हटलं जातं. यातले 3, याच्यामध्ये पण ते तसेच असतात, 13चा सेट, याच्यामध्ये पण 13चा असाच सेट असतो, याच्यामध्ये पण 13चा असाच सेट असतो. मग याचे 3 याचे 3 याचे 3 याचे 3 फेस कार्ड असतात, जे की 12 असतात. हे पण माहिती आहे आपल्याला. नाव व्हेरी गुड. सो आउट ऑफ 52 वेल शफल्ड कार्ड, तर आधी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावा लागेल. त्याच्यामध्ये देर आर 52 कार्ड्स, देर आर 52 कार्ड्स, देअरफॉर याचा सॅम्पल स्पेस असं लिहायची गरज नाही, तेवढा खूप मोठा होईल. देअरफॉर वी कॅन राईट एन ऑफ एस इज इक्वल टू 52 डायरेक्टली. जेव्हा कार्ड येईल, फक्त कार्ड, डायस आला तर लिहायचंय, कॉइन आला तर लिहायचंय, नंबर फॉर्मचा आला क्वेश्चन तर लिहायचंय, पण प्लेइंग कार्ड 52 लिहू शकत नाही. देअरफॉर आय कॅन राईट एन ऑफ एस इज इक्वल टू 52. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांचं, सांगा बरं. इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांनी, सर्वांनी धडा धडा असा पूर आला पाहिजे. यस 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 यस, व्हेरी गुड, असा राईट. ओके राईट. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 52. आता इव्हेंट काय आहे सांगा, की आपला इव्हेंट काय असणार आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड इज अन एस. सो लेट इव्हेंट किंवा लेट ए बी द इव्हेंट दॅट ड्रॉन कार्ड इज, कसं पाहिजे आपल्याला, एस पाहिजे. पहा आता लक्षात घ्या, एस कार्ड याच्यामध्ये एक असतं, हर्ट मध्ये, डायमंड मध्ये एक असतं, त्याच्यानंतर स्पेड मध्ये एक असतं आणि क्लब मध्ये एक असतं. असे टोटल किती एस कार्ड आहेत सांगा मला, असे टोटल किती एस कार्ड आहेत. एव्हरीवन, प्रत्येकाला आन्सर आलं पाहिजे, प्रत्येकाला. किती आन्सर आहेत, ओके व्हेरी गुड. सो 4, therefore n of, there are 4 ace card, there are 4 ace card. आता हा प्रॉब्लेम आपण संपवायचा आहे. जर कोणतं लेक्चर असल्यामुळे जर जावं लागत असेल तर रेकॉर्डेड लेक्चर पहा, ज्यांना म्हणजे प्रॉब्लेम झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. देर आर 4 ace card, therefore n of a will be 4 and p of a will be n of a upon n of s.
फॉर्म्युला लिहायला कंटाळा नाही करायचा. 4/52 और इट कॅन बी 1 याच्यामध्ये 13 याला लिहू शकता. फर्स्ट क्लिअर आहे? इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके सर, ओके. राईट, लिहून घ्या. हे नका लिहू, हे तुमच्या ह्याच्यासाठी काढलंय. इथे असा चार्ट आहे बुक वरती किंवा आपलं लेक्चर पण आहे, ते पहा त्याच्यासाठी जर नवीन असाल तर. आता बी तुम्ही सॉल्व्ह करणार, बी तुम्ही सॉल्व्ह करणार, केलंय बऱ्याच जणांनी. आणि होमवर्क लक्षात ठेवायचा आपला, होमवर्क. ठीक आहे, फर्स्ट 4 क्वेश्चन इन प्रॉब्लेम सेट. बी कसं सॉल्व्ह केलं तुम्ही? बी कसं सॉल्व्ह केलं? हे ए झालंय का सर्वांचं? ए झालंय का सर्वांचं? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, P of B is 1/4. Okay, very good. Right? A 1/13. Right. तर आता हे ए झालं. बी चा इव्हेंट पहा, मी इथे शॉर्ट मध्ये लिहितोय. असंच लिहिणार तुम्ही. काय लिहिणार? लेट बी बी द इव्हेंट, बी द इव्हेंट दॅट ड्रॉन कार्ड इज स्पीड. आता मला सांगा स्पीड कार्ड किती आहेत त्याच्यामध्ये? इथे लिहिणार मग देर आर, किती स्पीड कार्ड आहेत? आताच ड्रॉइंग काढली होती. देर आर 13 स्पीड कार्ड. कारण 13 डायमंड असतात, 13 हर्ट्स असतात, 13 स्पीड असतात, 13 क्लब असतात. व्हेरी गुड. सो आय कॅन राईट देर आर 13 स्पीड कार्ड. Therefore n of b is equal to 13 and therefore p of b is equal to n of b upon n of s 13 upon 52 1/4. ढंटडॅन. अरे अरे, काय झालं, काय झालं? दोन्ही आन्सर आले. फिफ्थ क्वेश्चन जो सगळ्यात जास्त अवघड वाटला तोच सगळ्यात जास्त सोपा निघाला सर. ऐसा होता सर, हमको तो मैथ भी डिफिकल्ट लगने लगा था, है क्या नहीं? अब तो बहुत ही इजी जा रहा है. ओके चलो, सो बाय बाय एवरीवन. वी विल मीट अगेन टुमारो. सो होमवर्क आहे सर्वांना. फर्स्ट 4 क्वेश्चन इन प्रॉब्लेम सेट. जर अडचण असेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. अडचण असेल तर मी उद्या डिस्कस करतो, पण तुम्ही ट्राय करणं महत्वाचं आहे. ओके, सो याच्यामध्ये काहीतरी मला. ओके चलो, बाय एव्हरीवन. जर नवीन विद्यार्थी आपण सर्वांना माहिती आहे की आपण एक होणार कार्ट कोणते असतात? होणार कार्ट म्हणजे हो, लेक्चर मी सेंड करणार आहे. युट्यूब वरती टाकत असतो. युट्यूब वरती जायचं, माझं नाव सर्च करायचं, तिथं चॅनल येईल तुम्हाला. आणि त्या चॅनल वरती डेली लेक्चर अपलोड होत असतात. 10th 11th आणि 12th साठी सुद्धा होत आहेत. ठीक आहे, ओके. सो याच्यामध्ये काहीतरी माझ्या लक्षात आलं रे. ओके चलो, ठीक आहे. सो वी विल मीट अगेन टुमारो. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज, ठीक आहे, तर माझं नाव मारुती सोरगेकर. ठीक आहे. सो ESA क्लासेस अहमदपूर. ओके, डाऊट आहेत? डाऊट तर मला सेंड करा की तुमचे काय डाऊट असतील. हा, अरे 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 अरे, मी प्रॉब्लेम पाठवतो म्हणलं होतं. ठीक आहे, प्रॉब्लेम पाठवतो. हा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, ट्राय करा सोडवायचा. नाही आला तर आपण उद्या, मी आहे. तू पण डाऊट सेंड केलाय का? ठीक आहे, ओके चलो देन. ओके चलो, बाय एवरीवन. हैव अ ग्रेट गुड डे. वी विल मीट अगेन टुमारो. ठीक है, ओके चलो. ओके ओके, मी टाकतो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही.
आणि चॅनल मी ग्रुपवरती आज पण लेक्चर टाकतो, ते पण पाहू शकता. जर कुठून तुम्ही जर लेक्चर युट्यूब वरती पाहत असाल आणि तुम्हाला जर ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर तिथे मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ठीक आहे, ओके, चलो बाय एव्हरीवन. हा, सबस्क्राईब करायचं ना, नक्कीच. ठीक आहे, चलो.